नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदा मनस्वी खूप स्वागत करतो। बघा शेतकरी बांधवांनो, मार्च महिना सुरू झाला आहे। आज दिनांक 11। या मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळी मिरची लागवड करण्याचे जे सत्र आहे ते सुरू झालेलं आहे। आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोपांची बुकिंग ही नर्सरीमध्ये होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आता सध्या म्हणजे शेतीच्या मशागतीकडे त्याची वाटचाल ही सुरू झालेली आहे। या महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटी अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये उन्हाळी मिरची लागवड करण्याचं जे सत्र आहे ते सुरू झालेलं आहे। अशामध्येच म्हणजे जे शेतकरी मागच्या 2 वर्षापासून मिशन समृद्धीचा भाग आहे आणि दरवर्षी लाखो शेतकरी या मिशन समृद्धीचा भाग होताना आपण पाहत आहोत। तर यामध्ये काय झालेलं आहे की आज असंख्य शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि त्यांचे काही प्रश्न आहेत उन्हाळी मिरचीला घेऊन। तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवत आहे। हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मी स्वतः एक शेतकरी आहे। माझा प्लॉट तुम्ही मागे बघू शकता। आता सध्या हा 4 महिन्याचा प्लॉट झालेला आहे। म्हणजे 13 नोव्हेंबर या रोजी मी या प्लॉटची लागवड केली होती। हिवाळी मिरची म्हणून या मिरचीची लागवड केली होती। याच्यामध्ये आज आपण बघितलं तर 11 मार्च आहे आणि 2 दिवसांनी 13 मार्च। तर या 13 मार्चला याला 4 महिने कंप्लीट होत आहेत। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मी सध्या 3 तोडे घेतलेले आहेत। 4था तोड्याचा माल आता सध्या प्लॉटला आहे। या 3 तोड्यामध्ये 25+ क्विंटल उत्पन्न मी काढलेलं आहे आणि 4000 भाव मला या ठिकाणी मिळालेला आहे। या ठिकाणी सर्व काही गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत आजपर्यंत देत आलेलो आहे। आज हा 4 महिन्याचा प्लॉट आपण बघू शकतो। मी स्वतः एक शेतकरी असल्या कारणाने माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुम्हाला वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो। आणि 2 वर्ष अगोदर म्हणजे मी जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे काही शिक्षण माझं झालेलं आहे आणि जे काही मी माझ्या शेतामध्ये करतो याचा फायदा हा इतर शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे, यासाठी मी मिशन समृद्धी या एका मिशनला सुरुवात केली होती। मी होतो तेव्हा एकटाच होतो। मागच्या वर्षी जेव्हा मी याचं बीज पेरलं होतं त्यावेळेस मागच्या वर्षी याला एक रोपट्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि या वर्षामध्ये जवळपास ते वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे। आज या मिशन समृद्धीमध्ये 8 लाख+ शेतकरी माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतः समृद्ध होताना तुम्ही बघत आलेला आहात। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेजारील बेल आयकॉन बघा। मला आतापर्यंत जे काही मी माहिती, मार्गदर्शन पण व्हिडिओ दिलेले आहेत त्याचं सविस्तर डिटेल्स तुम्हाला त्या माध्यमातून मिळतील। खूप सारे शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील। बघा, उन्हाळी मिरची लागवड करत असताना खूप काही शेतकऱ्यांचे कॉल येतात। तेव्हा ते शेतकरी म्हणतात, सर मी मागच्या 2 वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघत आलेलो आहे। तुमचं मार्गदर्शन मला चांगलं वाटलं। तुम्ही ज्या शेतकऱ्यांना गायडन्स केलं किंवा ज्यांना ट्रीटमेंट दिली त्यांचेसुद्धा मी अनुभव बघितले। स्वतः त्या शेतकऱ्यांच्या कनेक्टमध्ये मी गेलो, त्यांचे प्लॉट बघितले। आता मला असं वाटतंय की माझं मिरची लागवड करण्याचं मनच नव्हतं, पण तुमचे व्हिडिओ पाहून मला परत नवचैतन्य आले की मला परत मिरची एकदा लागवड करून बघायचीच आहे। तर यावर्षी उन्हाळी मिरची लागवड करत असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचं मार्गदर्शन मला पाहिजे, यासाठी मला मदत करा। असे खूप सारे फोन आता प्रत्येकाचंच असेच जर प्रश्न असते तर प्रत्येकाला उत्तर देणं मला शक्य होत नाही आहे, कारण मी एकटाच आणि 8 लाख शेतकरी या मिशन समृद्धीचा भाग दिलेला आहे आणि प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत। म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो। तर बघा, सर्वात पहिला शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, सर उन्हाळी मिरची ही जमेल का? उन्हाळी मिरची मी जेव्हा करेल त्यावेळेस म्हणजे जमेल का, किंवा मशागत कशा पद्धतीने करायला पाहिजे, लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि रोपांची व्हरायटी कोणती घ्यायला पाहिजे जेणेकरून माझा फायदा होईल, अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे। म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। आणि जर ही माहिती जी मी तुम्हाला सांगतो ही जर तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक करा। लाईक करण्याचे पैसे मिळत नसतात, तुम्ही जे लाईक करता त्याच्यामुळे माझा उत्साह वाढतो की मी जी माहिती शेतकऱ्यांना देतो ती खरोखर युजफुल आहे, फायदेशीर आहे, म्हणून शेतकरी त्याला लाईक करताय। म्हणून लाईक करा। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मिरची लागवड करणार असाल तर तुम्हाला इथून पुढं जेवढे काही व्हिडिओ मी देणार आहे उन्हाळी मिरची लागवड करण्यासंदर्भातले ते सर्वच्या सर्व व्हिडिओ मी तुम्हाला इथून पुढे देणार असल्या कारणाने तुम्हाला लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन दाबून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि ज्या शेतकऱ्यांना उन्हाळी मिरची लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवायचा आहे, कारण हे मिशन हे शेतकऱ्यांसाठी चाललेलं आहे। तुमचा फायदा झाला तर हे व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, हात जोडून विनंती आहे तुम्हाला। बघा शेतकरी बांधवांनो, उन्हाळी मिरची लागवड करत असताना काही गोष्टी तुमच्या निदर्शनास येणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टी निदर्शनास येण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा, उन्हाळी मिरची लागवड करत असताना सर्वात पहिला प्रश्न, सर मशागत कशा पद्धतीने करायला पाहिजे?
तर बघा, उन्हाळी मिरची लागवड करत असताना आता सध्या तुमचे शेत जर खाली झालं असेल तर त्याला नांगरून घ्या. नांगरून झाल्याच्या नंतर त्याला 2-4 दिवस तसंच राहू द्या. 2-4 दिवसानंतर त्याला कल्टिवेटर करून घ्या. जे खापून बसलेलं असतं एकावर एक त्याला पहिले फोडून घ्या आणि त्याला तापू द्या चांगल्या पद्धतीनं. 1-1.5 महिना, आता जे काही तुमच्याकडे दिवस असतील 10 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, त्याला तापू द्या. तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे त्याच्यात जर ढेकळं राहिलेली नसतील तर डायरेक्ट बेड पाडा. नांगरण झाल्यावर कल्टिवेटर करा. 4-5 दिवसानंतर त्या 10-15 दिवस तापू द्या. डायरेक्ट नंतर बेड तुम्ही काढू शकता. पण सर आता त्याच्यामध्ये ढेकळं आहेत, मग काय करायचं? बघा, ढेकळं जर तुमच्या प्लॉटमध्ये असतील, नांगरणी करून घ्या. त्याला खोल कल्टिवेटर म्हणजे खोल त्याला रोटावेटर करायला लावा. खोल रोटावेटर झाल्यानंतर तुमचं वावर जे आहे ते सवान होऊन जाईल. सवान झाल्याच्या नंतर तुम्हाला परत त्याला काय करायचं, आडू व कल्टिवेटर करून घ्यायचं आहे. कल्टिवेटर केल्यानंतर खालचे ढेकळं वर येतील. पण मे बी थोडे जर ढेकळं असतील तर घाबरून जाऊ नका. खालचे ढेकळं वर आल्यानंतर काही शेतकरी परत त्याला रोटावेटर करतात. हे चुकी अजिबात करू नका. बघा, रोटावेटर केल्यानंतर जमीन ही खापून बसते. मी तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगत आलो. माझ्या प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्या शेतामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची त्या शेतामध्ये रोटावेटर करायचं नाही आहे. पण आज काळाची गरज आहे, काही ठिकाणी करावंच लागते, कारण वेळ कमी आता सध्या. ज्यांना 20 मार्चपर्यंत किंवा यामध्ये शेवटी मिरची लागवड करायची त्यांना वेळ कमी आहे, म्हणून अशा शेतकऱ्यांना नाविलाज आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी आताच काय करायचं, नांगरणी करून घ्यायचं आहे. खोल रोटावेटर लावायचं आहे. खोल रोटावेटर लावल्याच्या नंतर त्याचं पूर्ण ढेकळं तुम्हाला फोडून घ्यायचे. एकदाच रोटावेटर करा, 2दा करायची गरज नाही. त्याच्यानंतर आडू उभं कल्टिवेटर करून घ्या. कल्टिवेटर झाल्याच्यानंतर तुमचे खालचे ढेकळं वर येतील, पण माती ही भुसभुशीत राहील, नरम राहील, खापून राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही सरळ बेड काढू शकता. आता काही लोक म्हणते जर खालचे ढेकळं जर वर आले आणि ते जर आपण बेड पाडले तर मल्चिंग पेपर त्याने फाटू शकतो. हा तुमचा प्रश्न रास्त आहे, त्याला मान्य आहे. पण शेतकरी बांधवांना जेव्हा खालचे ढेकळं वर आलेले असतात त्यावेळेस जेव्हा आपण बेड पाडतो तर इकडची माती जेव्हा इथं पडते तेव्हा हे जे ढेकळे त्या आतमध्ये बेडमध्ये दबल्या जातात आणि थोडेसेच नॉर्मल ढेकळे वरून असतात. आणि जर तुम्ही 25 मायक्रॉनच्या ऐवजी 30 मायक्रॉन जर मल्चिंग पेपर टाकला तर त्या ढेकळ्यांचा सुद्धा काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. मल्चिंग पेपर हा थोडा ढिला टाकायचा आणि ढिलाच टाकावा लागेल. कारण काय होईल, ज्यावेळेस तुम्ही 1-2दा रोटावेटर केल्याच्या नंतर काय होईल की तुमची जमीन ही खापून बसेल. खापून बसल्यानंतर एक प्रॉब्लेम होईल, जमीन खापून बसल्यानंतर इकडून फाळ घालाल, इथं माती टाकाल, इकडनं फाळ घालाल, इथं माती टाकाल आणि जोपर्यंत हा 4-6 बोटाचा थर आहे तोपर्यंत त्याच्यात मुळे खेळते राहील, तोपर्यंत तुम्हाला कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यावेळेस त्याच्या झाडाच्या मुळे रोटावेटरपर्यंत टेकतील, ज्या ठिकाणी ही माती पडली होती, तर तिथून तुमचा प्लॉट खराब होईल. म्हणजे 1 ते 2 तोड्यामध्येच तुमचा प्लॉट हा खराब होऊन जाईल. म्हणून अशा वेळेस तुम्हाला शेतजमीन मोकळी करणं खूप गरजेचे असते. आणि जर समजा तुम्ही नांगरणी केलेली आहे, रोटावेटर केलेलं आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर केलं तर खालचे ढेकळं येतील मान्य आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बेडच्या आतमध्ये ते ढेकळं दबतील त्यावेळेस त्याच्यावर पाणी पडल्यानंतर ढेकळं हे फुलत असतात आणि ढेकळं जर फुलले तर तुमच्या मुळ्या ह्या खोल जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून अशा पद्धतीची मशागत करणं खूप गरजेचे आहे. शक्यतोवर ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये रोटावेटर न केलेलं चांगलं. जर रोटावेटर करत सुद्धा असाल तर तुम्हाला कल्टिवेटर करून सरळ बेड पाडायचे. थोडेफार ढेकळं हे त्या बेडमध्ये असलेच पाहिजे. मशागत करताना ही सर्वात महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपण ज्यावेळेस रोप आणतो त्यावेळेस बेड काढलेले असतात, ठिबक टाकलेले असतं, मल्चिंग पेपर या त्या गोष्टी आपण करत असतो. पण शेतकरी बांधवांनो, एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, बेड काढून घ्या, ठिबक टाकून घ्या आणि रोप आल्यानंतर सरळ लागवड करून द्या. मल्चिंग पेपर आणि भेसळ डोस सुरुवातीला अजिबात टाकायचा नाही आहे. आता मी असं का म्हणतोय मल्चिंग पेपर आणि भेसळ डोस, कारण बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस तुम्ही रोप आणता, रोप हे 35 ते 40 दिवसाचं असतं. यावेळेस जर ते तुम्ही इथं उपटतात, ते सुकतं, परत ते इकडं लावणार बेडवरती, त्यावेळेस त्याची मान खाली पडलेली असणार. 3 ते 4 दिवस त्या ठिकाणी ते सेट व्हायला लागणार. मग ते कुठं सेट झाल्यानंतर ते परत मानवर उचलणार आणि मग ते कुठंतरी फुटवे फोडायला सुरुवात करणार. पण अशामध्ये काय होतं, अजून तुमचं बाळ हे जन्माला यायचंच बाकी आहे आणि जे बाळ जन्माला आलंच नाही त्या ठिकाणी भेसळ डोस म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी 2 बॅग टाकायचे त्या ठिकाणी तुम्ही 4 बॅग टाकलेल्या असतात. 4 बॅग जर तुम्ही त्या ठिकाणी टाकलेल्या, कारण मल्चिंग पेपरच्या आतमध्ये नंतर भेसळ डोस किंवा कोणतेही खतं फेकता येत नाही, म्हणून ज्या ठिकाणी 2 बॅग टाकायच्या त्या ठिकाणी 4 बॅग आपण ऑलरेडी टाकून दिलेले असतात. पण त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी साईड इफेक्ट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. ते कसे, तर या ठिकाणी मल्चिंग पेपर का टाकायचं नाही सुरुवातीला, भेसळ डोस का टाकायचं नाही, कारण तुम्ही जे काही 2-4 बॅग 6 बॅग जे काही रासायनिक भेसळ डोस टाकलेला असाल त्या भेसळ डोसमध्ये त्या खताची हीट तयार होते, म्हणजे उष्णता तयार होते. त्याच्यानंतर जे काही तुम्ही ठिबकनं पाणी देता त्या पाण्याची सुद्धा वाफ होते, त्या वाफेची सुद्धा हीट त्या ठिकाणी तयार होते, मल्चिंग पेपरची हीट तयार होते आणि वरून पडणारा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी. तर अशा ठिकाणी 4 हीट एकत्र होऊन तुमचं रोप हे जळण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. म्हणजे जर तुम्ही 10,000 रोपं लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये रोज तुम्हाला 1,000 रोप लावावं लागेल, एवढा तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येतो.
बरं, याच्यामधून जर काही शेतकरी वाचले तर आपल्या आजूबाजूला काही हिरवळ नसते, त्याच्यामुळे ते मल्चिंग पेपरच्या आतमध्ये ओलावा असतो, ते ठिबकचं पाणी पडत असतं त्याच्यामध्ये ओलावा असतो, त्याच्यामध्ये नाकतोडे असतात, वाणू असतात, कृपळा असतात, त्याच्यामध्ये बुरशी तयार होते आणि त्याच्यामध्ये तुमचे गोगलगायसुद्धा असते जी आपल्या रोपांना कोळतळण्याचं काम करते. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे खूप सारं रोप हे बाद होऊ शकतं. म्हणजे रोज तुम्हाला 2 ट्रे ते 3 ट्रे रोप तुम्हाला रोज जे तुटा पडले त्या ठिकाणी लावावं लागण्याची शक्यता असते. म्हणजे जर 20 ते 25 दिवस तुम्हाला 2 ट्रे 4 ट्रे 5 ट्रे जर त्या रोप म्हणजे तुटा भरून लावण्यासाठी लागत असतील नंतर, तर तो लावण्याचा खर्च, रोपांचा खर्च ते परत त्या ठिकाणी सेट होत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून हे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी सुरुवातीला मला भेसळ डोस हा टाकायचाच नाही आहे, मल्चिंग पेपर हा टाकायचाच नाही आहे. झाड जोपर्यंत लहान आहे, जोपर्यंत त्या ठिकाणी सेट झालेलं नाही, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं टेम्परेचर वाढेल असं आपल्याला करायचं नाही आहे. कारण टेम्परेचर जर वाढलं नाही तर तुमचे रोप जेव्हा वरचं ऊन कितीही पडू द्या, तुमचं 42 डिग्री असो की 45 डिग्री असो, वरच्या उन्हाने त्याला काहीही होत नसतं. तुम्ही बघा, कितीही झाडं बघून घ्या, आपल्या आजूबाजूचे झाडं बघा, उन्हाळ्यामध्ये काही झाडं हे अति हिरवेगार होतात. ते सुकायला पाहिजे, एवढं ऊन असतं ते सुकायला पाहिजे, ते हिरवेगार होतात. का होतात? कारण त्यांना उन्हाची गरज आहे, त्यांची ती क्रिया चालू असते. वरच्या उन्हाने काहीही होत नसतं. पण उन्हाच्या व्यतिरिक्त आपण जी खतांची हीट तयार करतो, पाण्याची वाफेची हीट तयार करतो, मल्चिंग पेपरची हीट तयार करतो आणि सूर्यप्रकाश ऑलरेडी आहेच 42-45 डिग्री तापमान, त्याच्यामुळे जी अतिरिक्त हीट आपण तयार करतो त्याच्यामुळे रोपं जळत असतात. त्याच्यामुळे शक्यतोवर 20 ते 25 दिवस जोपर्यंत झाडांची सेटिंग होत नाही, त्याला नवीन ब्रांचिंग फुटत नाही, तोपर्यंत मल्चिंग पेपर हा टाकायचा नाही किंवा भेसळ डोस हा टाकायचाच नाही. आता एक प्रश्न येतो की सर मल्चिंग पेपर नंतर कसा टाकावा, हे आम्हाला माहीत नाही, आमच्या भागात हा प्रकार घडत नाही आहे. तर यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, मल्चिंग पेपर कसा टाकावा. म्हणजे जेव्हा मी नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा मिरची लागवड केली होती, तेव्हा मी स्वतः पहिले मिरची लागवड करून घेतली होती आणि 20-25 दिवसानंतर पेपर टाकला, त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवला, तो सुद्धा मी तुम्हाला देत आलेलो आहे. माझे सर्वच अनुभव मी तुम्हाला देत आलेलो आहे. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. काही प्रॉब्लेम असेल, माझा नंबर तर या ठिकाणी तुम्ही मला कॉल करू शकता. पण जर तुमच्या पूर्ण समाधान झालं असेल तर कॉल करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही बघूनसुद्धा, मी पहिले सांगितलं, तुम्ही जर मशागत करण्यापासूनचे हार्वेस्टिंग करण्याचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला देत आलेलो आहे आणि इथून पुढे पण देणार आहे. म्हणून खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही पहिल्यांदा जरी असाल तर तुम्हाला कसल्याच प्रकारचे प्रॉब्लेम येऊ देणार नाही. कारण हे मिशन जे ते शेतकऱ्यांसाठी चालवलेलंच एक अग्रगण्य मिशन आहे. मग 2 पॉईंट मी क्लिअर करून दिले, मशागत कशा पद्धतीची असली पाहिजे. दुसरा पॉईंट हा होता की मल्चिंग पेपर आणि भेसळ डोस सुरुवातीला टाकायचा आणि 20-25 दिवसानंतर टाकायचा आहे. तिसरा पॉईंट, सर मिरची सक्सेसफुल होईल का? बघा, ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांच्या सर्वांचीच मिरची सक्सेसफुल होते. मग फुल ड्रॉपिंगचा काही प्रॉब्लेम येतो का, हा एक प्रश्न असतो पुन्हा. बघा शेतकरी बांधवांना, फुल ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम हा उन्हाळ्यामध्ये नक्कीच येत असतो. पण असे काही जैविक औषधं मार्केटमध्ये आहे ज्यांचा अनुभव मी स्वतः घेतलेला. आता स्वतः माझा प्लॉट जो आहे, याला तुम्ही फुलांच्या सेटिंग बघू शकता कशा पद्धतीने आहे. म्हणजे मी ज्या गोष्टींचा वापर केला आहे त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचेसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता. 3 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देऊन झालेलो आहे. फुलांची सेटिंगही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, मालाही खूप चांगल्या पद्धतीने काढू शकता. पण उन्हाळ्यामध्ये जर आपण मिरची लागवड केली तर सुरुवातीला जे 3-4-5 तोड्यांची अपेक्षा असते, त्याच्यामध्ये भावाची जी अपेक्षा असते तो भाव तुम्हाला सुरुवातीलाच मिळत असतो. म्हणून बरेचसे शेतकरी उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करण्याचं जे आहे ते घाट बांधून बसलेले असतात. म्हणून अशांसाठी येईल प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणामध्ये, पण तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा, तुम्हाला ते प्रॉब्लेम येऊ देणार नाही. त्याच्या वेळोवेळी ज्या काही समस्या तुमच्या असतील त्याचं समाधान मी नक्कीच वेळोवेळी करत राहील. त्याचे वेळोवेळी व्हिडिओ तुम्हाला देत राहील. काय करायचं, काय नाही करायचं, काय आपल्या झाडाला द्यायचं, काय फवारायचं, या सगळ्या काही गोष्टींचं मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देणार. म्हणून तर म्हटलं की हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार, हे चॅनलसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारी दिलेलं बेल आयकॉनसुद्धा दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 4था प्रश्न, सर व्हरायटी कोणती घ्यायची आहे? बघा शेतकरी बांधवांनो, मी पहिलेही सांगितलं, माझ्या भागामध्ये मी मिरची लागवड करत नव्हतो. मी माझ्या भागामध्ये एकटाच शेतकरी ज्याने हिवाळी मिरची लागवड केली आहे. आज जर शेतकऱ्यांना माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना झालं की या ठिकाणी मिरची आहे, तर त्यामध्ये असं शक्यच नाही. आणि आज कितीतरी शेतकरी आज माझ्या प्लॉटला व्हिजिट देऊन गेले, कितीतरी त्यांचं मी आकडेवारी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढे शेतकरी आता सध्या प्लॉटला व्हिजिट देऊन गेले, कारण त्यांना ह्या गोष्टी सगळ्या नवीन आहे. पण ज्या काही गोष्टींचा फायदा मी करून घेतो त्या स्वतः त्या गोष्टींचा फायदा मी तुम्हाला नेहमी देत आलेलो आहे. तर मी नेहमी प्रॅक्टिकल अनुभवासाठी, म्हणजे मी काही असं हवेत नाही बोलत आहे, माझे 95% रिझल्ट असेच येतात, कारण मी स्वतः त्या गोष्टी केलेल्या असतात माझ्या प्लॉटसाठी. जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार असतात ते ऑलरेडी मी फेस करून झालेलो आहे. आणि त्या प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. म्हणजे औषधही कोणते वापरायचे असतील तर ते स्वतः मी वापरलेले असतात, त्याचा अनुभव मला असतो आणि तेच मी तुम्हाला सांगत असतो. मी काही कोणत्या कंपनीचं काम करत नाही, मला कोणाची काही एक घेणदेण नाही. माझी शेती भली, मी भला,
पण माझे अनुभव मी तुम्हाला नेहमी देत असतो, कारण तुमचा त्या ठिकाणी माझ्या माहितीचा, माझ्या मार्गदर्शनाचा किंवा माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा लोक म्हणतात की उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड ही शक्य नाही आहे, अशा शेतकऱ्यांना मी उन्हाळी मिरचीसुद्धा सक्सेसफुल करून दाखवले. संदीप गायटी यूट्यूब चॅनलला तुम्ही त्याचे सविस्तर व्हिडिओ बघू शकता. तिथेसुद्धा मी अशाच पद्धतीने मिरची लागवड केली होती. तेव्हासुद्धा मी आरमार, शार्कवन, तलवार अशा 3 व्हरायटी मी उन्हाळ्यामध्ये लावल्या होत्या. हिवाळ्यामध्ये लागवड करत असताना आता तुम्ही ही जी मागे बघता ही नवतेज आहे, त्याच्या शेजारी AK-47, त्याच्या शेजारी तलवार, 3 व्हरायटी आहे. तिन्ही व्हरायट्यामध्ये आता सध्या काहीही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे तिन्ही व्हरायट्या बेस्ट आहेत. या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांचे अनुभव, ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडून ट्रीटमेंट घेतली, तर आता सध्या तुम्हाला काही व्हरायटी मी सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिली व्हरायटी येईल नवतेज, दुसरी व्हरायटी येईल नामधारी 2132, तिसरी व्हरायटी येईल तुम्हाला लालपरी, चौथी व्हरायटी येईल तुम्हाला तलवार, पाचवी व्हरायटी येईल तुम्हाला AK-47, अनुष्का एक व्हरायटी आहे, तर स्टारजेट एक व्हरायटी आहे. या काही व्हरायटी आहे, याच्यापैकी तुम्ही कोणत्याही व्हरायटी लागवड करू शकता, ज्यांची नावं मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे. या 7-8 व्हरायटी ज्या आहेत, ज्याचे उत्पन्न मागच्या वर्षी माझ्या मार्गदर्शनातून ज्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे, त्या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत की या सगळ्या व्हरायटीमध्ये त्यांनी जबरदस्त असं उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणून ते सुद्धा तुम्ही या व्हरायटींचं तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा नावं सांगतो. सर्वात पहिले नवतेज आहे, नामधारी 2132 आहे, तलवार आहे, AK-47 आहे, अनुष्का आहे, स्टारजेट आहे, लालपरी आहे. अशा पद्धतीच्या जर व्हरायटी तुम्ही घेतल्या तर नक्कीच तुम्हाला उत्पन्न हे भरभरून मिळणार आहे. ह्या काही व्हरायटी आहेत, तुम्ही या व्हरायटींची निवड करा. आता परत एक गोष्ट अजून महत्त्वाची सांगतो, जेव्हा तुम्ही व्हरायटी निवड करता, एका एकरामध्ये जवळपास 8000 रोप लागते. एका एकरामध्ये जेव्हा तुम्ही 1.25 फुटावर 4x6 जेव्हा लावता, तेव्हा तुम्हाला 7,500 ते 8,000 रोप लागते. 2-400 रोप उरलं तर ते तुटनमध्ये तुम्हाला कामाला येत असतं. म्हणून 8,000 रोप तरी तुम्हाला मिनिमम लागतं, म्हणजे लागतंच. अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, कधीही 4 व्हरायटींची निवड करायची. 4 व्हरायटी याच्यासाठी सांगतोय तुम्हाला, कारण बघा माझ्याकडे जे वातावरण आहे, मला ज्या व्हरायटीचा अनुभव चांगला आला ते तुमच्या भागात मिळेल अशी शाश्वती नसते. म्हणून काय करायचं, कधीही इतर शेतकऱ्यांचे जे काही अनुभव ते घेऊन, माझे तर तुमच्यासोबत आहेच, पण इतरही तुमच्या जवळपासचे शेतकरी असतील तुमच्या भागातले जवळचे, त्यांचे पण अनुभव घ्या आणि त्यांच्या अनुभवातून काही व्हरायटी तुम्ही निवडा. त्याच्यानंतर जे काही व्हरायटी तुम्ही निवडणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 8,000 रोपं लागतील, तर 2,000च्या 4 व्हरायटी निवडा. 4 व्हरायटी याच्यासाठी निवडा शेतकरी बांधवांनो, कारण एक व्हरायटी जरी फेल गेली तर तुमच्या 3 व्हरायटी ह्या चांगल्या राहू शकतात. आणि जर समजा आपण 8,000 रोप एकाच व्हरायटीचं घेतलं, नर्सरीवाल्यांना आपल्याला चुकीचं दिलं किंवा घेतानाच ते चुकीचं आलं किंवा ती व्हरायटीज बोगस निघाली, तर तुमचा 8,000 रोप तुमच्या अंगावर बसू शकतो, तो खर्च तुमच्या अंगावर वाढवू शकतो. तो होऊ नये म्हणून एक काळजी आवश्यक घ्या की एका एकरामध्ये 8,000 रोप लागतं ना, तर 4 व्हरायटींची निवड करा. 4 व्हरायटी याच्यासाठी सांगतोय, कारण एक व्हरायटी जरी फेल गेली तर 3 व्हरायटी तुमच्या कामाला येतील. आज माझा अर्धा एकरच प्लॉट आहे, तरी 2,000 नवतेज, 1,000 AK-47, 1,000 तलवार अशा 4 व्हरायटी मी या अर्ध्या एकरात घेतल्या होत्या. कारण मला माहिती आहे जाईल तर मग 1,000 जाईल कोणती तरी, किंवा जाईल तर 2,000 जाईल, पण 2,000 चांगले राहील. या हिशोबाने तुम्ही जर केलं तर तुमचे जे लॉसमध्ये जाण्याचे जे चान्सेस ते खूप कमी असतात. तर हे काही प्रश्न होते, आज आपण काही गोष्टींवरती चर्चा केली, काही मार्गदर्शन मी तुम्हाला केलं जे माझ्या अनुभवातून मला चांगलं वाटलं. काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते ज्याचे म्हणजे परत हे प्रश्न होते. जर असेच प्रश्न तुमचे असतील तर खरोखर ही जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही माहिती आवडली असेल लाईक नक्कीच करा, कारण तुमचा एक लाईक माझा उत्साह वाढवतो आणि उत्साह वाढल्याने तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ मी वेळोवेळी देत राहील. माझं कितीही काम असलं तरी मी ते बाजूला सारून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम हे करत असतो. माझी शेती मला बघायची आहे, ऑनलाईन आलेले कॉल मला उचलायचे आहेत, सगळ्याच गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत. माझं फॅमिली आहे, माझ्या परिवाराला वेळ द्यायचं आहे, पण आज मला सगळ्यांना मॅनेज करून खूप डिप्रेशन येतं. मग अशा वेळेस जर तुम्ही लाईक केलं तर एक उत्साह येतो की नाही यार लोकांना आपली माहिती आवडते, म्हणून तुम्हाला जास्त मदत माझ्याकडनं होईल. म्हणून लाईक करा. हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे पहिल्यांदाच मिरची लागवड करता किंवा उन्हाळी मिरची लागवड करताय, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सर्वात पहिले जाऊ द्या, कारण आता याची गरज सर्वात जास्त शेतकऱ्यांना आहे. आणि जर तुम्ही या चॅनलला इथून पुढे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉनसुद्धा दाबून घ्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.